क्रीडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 2025 याचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझ्या सोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार सीमाताई हिरे, क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठाकर, जितेंद्र साहेब ठाकर, कुणाल पाटील, तुषार संकलेचा, अत्यंत भालोटिया, ऋषिकेश कोते, अनिल नाईक, मनोज ठोसरा, दीपक चंदे, नरेश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी आणि बरेच जे आहेत समोर सुद्धा बसलेले आहेत, माझे प्रेसिडेंट वगैरे आणि माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनी, अतिशय उत्तम रीतीने जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे. आणि त्या निमित्तानं क्रीडा ही नाशिकचे सगळे पदाधिकारी, बांधकाम, रिअल एस्टेट मधील सर्व उद्योजक, आर्किटेक्ट, अभियंते, बँकिंग, फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, मान्य पाहुणे सगळ्यांचं जे आहे मी मनपूर्वक स्वागत करतो. मी सांगितलं बाबा पहिलं गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा. काही नाही झालं ना तरी चालतंय. मी ज्या विक्रांत मतेंबरोबर एकदा गेलो त्या पोटीत बसून सकाळच्या वेळेला अहो भगवत नव्हतं, जवळजवळ 2-2 मीटरपेक्षा मोठे पाईप, 15-20 पाईप आणि जी घाम पडत होती सकाळची आणि संध्याकाळची लोकांची, मला मूत्र सगळं भगवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत आहे. काय म्हणाले होते श्री श्री रविशंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये, मैं नहाऊंगा बातही नहीं, उंगली तक नहीं डुबाऊंगा, पिढी का तो सवाल नाही. कारण त्यांना माहिती नाही पाणी एवढं अशा प्रकारचं आहे. म्हणजे जवळ असं नाही का 100 मैलाच्या वरती आहे, जवळच एक खरंच्या आतमध्ये एवढे खान आतमध्ये येते. शेवटी आपण तो गोमुख करून तिथे जे नळ लावून राहिलं बाबा हे पाणी घेऊन जा कमंडलू मधून, हे नका करू. ते जर झालं हे पाप आहे. आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठं पाप आहे. लोक येतात देशातून परदेशातून पाणी घेऊन जात का, तर ते पवित्र पाणी आहे, ते पाणी आपण त्यांना काहीच नाही केलं तरी त्याला हे करावं. बाकी करण्यासारखं खूप आहे. हे मागे सांगितलं आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे, पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही. एक कोरोनाच्या वेळेला पवार साहेबांना त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे, ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही, विद्यापीठ आहे. शेवटी 15 हेक्टर म्हणजे बघा आता 15 म्हणजे 30 एकर पेक्षा जास्त जमीन आमची जोडली त्याला, महानगरपालिकेकडून घेतली ती जोडली त्याला. मूळची ज्या विद्यापीठाची जागा सगळं तयार झालं. बाकीच्या आणि जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी ठराव पास झाला. नवीन आलेले सगळे जे काही मेडिकल कॉलेज ते प्रायव्हेट पार्टिसिपेशन करायचे. आम्ही त्याला अनुदान नाही. एकमेव आपला आहे की आम्ही सांगितलं इथे विद्यापीठ आहे, पूर्ण पैसे सरकार खर्च करील. ते झालं, आमचं झालंच नाही. नंतर मी पहिलं काय झालं आणि मग आता कळलं की एक ऑफिसर निघाले, म्हणाले हा सगळा ही सगळी जागा जी आहे ती फॉरेस्टची आहे, म्हणून विद्यापीठ तोडून टाकायचे. 2 गोष्टी करा, एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाका, फॉरेस्ट आहे ना. आणि मग आम्ही ते काढलं. ते कधी ते 150-200 वर्षापूर्वी तो
काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते कागदपत्र त्याच्यावर आणि 1935 1963 सगळ्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव आहे गुरुचरण म्हणून लिहिलेलं आहे. काही करतात आता रोज मी 2-4 आमचे पेय रोज लागले त्याच्या पाठीमागे ते कुठेही होईल पण मैदान नाही काही नाही एवढ्या जागेमध्ये करायचं. ही जवळ 40 एकर जागा आपल्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होण्यासाठी आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आपण असंच करूया चांगलं करूया. नंतर 2 जण कलाकार 99 आपण तिथे गाळे मारतो आता त्यांना आपण गती देतो. ही कामं आपल्याला एक खूप कामं करता येण्यासाठी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी आम्हाला पाहिजे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आम्हाला पाहिजे. कृषी टर्मिनल मार्केट आम्हाला पाहिजे. दादासाहेब फाळके चित्रसृष्टी मुंडेगावला साधू ग्रामचं कायम स्वरूपी काय करणार आहे त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. प्रत्येक शेतकरी सुद्धा अडचणीत आणि कुंभमेळा आला की अधिकारी पण अडचणीत त्याचं काहीतरी करायचं त्याच्यातून मार्ग नक्की निघू शकतो. आणि माझी खात्री आहे की यासाठी जे आहे फडणवीस साहेब याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन मार्ग काढू शकतात. आम्ही त्याच्यासाठी आग्रह धरणार आहोत. एवढंच नाही तर द्वारका ते नाशिक रोडला चौपदरी डबल डेकर उड्डाणपुलाची मागणी केली आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून टनेल तयार करतो. तो सुद्धा आम्ही पाहिजे म्हटलं करा हरकत नाही. परंतु ट्रॅफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे. पोलिसांना जे आहे कोणीतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे. मी पोलीस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस तरी मुंबईला पाठव नका मुंबईची टीम तुमच्या पाठवतो की कशा रीतीने ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करायचं. सिग्नल तर लावा पण कुठे थांबवायचं कसं थांबवायचं सांगून आणि तुम्ही आम्ही सुद्धा जे आहे याच्यात लक्ष घालणार की नाही की ते फक्त आमचंच काम आहे आणि जरी भाऊ तुमचं काम आहे तुमचं काम काय आहे याच्याबद्दल काय बोलणार नाही. काही आम्हाला हे करून द्या ते करून द्या ते करून द्या. कारण कचरा साफ झालाच पाहिजे. शहरातला रस्त्यावर आलेली ज्या रणनीतिक कामं जी आहेत ती थांबली पाहिजे निघाली पाहिजे. तुम्ही बोलणार नाही फक्त आम्हीच बोलायचं आहे. तुम्ही करा मंत्री आहे हे कसं करेल. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येण्यासारख्या एवढंच